Oh,
हॅलो बेस एकदम हॅलो हॅलो त्याचा विकोप अंबऋषीसाठी जन्म सुशीले दृष्ट निर्दाळिले कितीक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सुशीले दृष्ट निर्दाळिले कितीक विठ्ठल विठ्ठल महायुग पिटेत ते भीमरते वरम कुंडली काय दातुम निंद्रे समागत चिष्टम तमानंद कंदम पर ब्रह्मलिंगम भसे पांडुरंगम दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदानी कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी अपुल्या पाडीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सुशीले दृष्ट निर्दाळिले किती प्राप्त प्रसंगी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत पुतळे लिहूमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग चारचरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या पृथ्वी तलावरती भगवंताचा जो अवतार होतो हा जगाचा चालक मालक हा भगवंत या पृथ्वी तलावरती नेमका अवतार कशासाठी घेतो या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सविस्तर अशा प्रकारचं चिंतन मांडतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला चिंतन करण्या अगोदर काही थोडासा अल्पसा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानांच्या राजा साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माई कैवल्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या कृपा आशीर्वादानं जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबारांच्या कृपा आशीर्वादानं अधिकरून सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं हा भगवंताच्या कृपा आशीर्वादानं साधाबाधाप्रमाणे चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा आपण धाडणं सुद्धा सिद्ध हनुमंतरायाच्या मंदिराच्या वर्धापन निमित्त व दत्त जयंतीच्या ह्या पर्व काळावरती अतिशय गोड अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा दृष्ट लागावा एवढा सुंदर अशा प्रकारचा हा चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा आपण सप्ताह आहे. आणि या सप्ताहातील आजची मला वाटते तिसऱ्या दिवसाची ना तिसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा तिसऱ्या दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या वाटेला आलेला आहे माझ्या बालकाकडे आलेला आहे त्यामध्ये मी माझं परम भाग्य समजतो. इथं असणारे वयवृद्ध मंडळी गुणीजन मंडळी परिचित अपरिचित मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. वयवृद्ध आहेत ज्ञान वृद्ध आहेत तपवृद्ध आहेत कीर्तनकर मंडळी आहेत गायनाचार्य मंडळी आहेत वाजवणारे मंडळी आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्गज मंडळी माझ्यापेक्षा वयानं अनुभवानं आणि ज्ञानानं सगळेच मंडळी लहान आहेत आणि या सगळ्यांमध्ये आज मला कीर्तन करण्याचं
संयोग मिळाला. माझं सुद्धा काही ना काहीतरी भाग्य आहे. खरं सांगायचं झालं तर तुमच्याबद्दल जर बोलायचं जर म्हणलं तर ही माझी वाणी सुद्धा पुरणार नाही. काय द्यावे त्याशी व्हावे उतर आणि ठेवीत हा पाहिजे जीव थोडा. माझी वाणी सुद्धा पुरणार नाही. पण तुकोबारांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकोबाराय सांगतात ना, काय वाणू आता नको रे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे. माझी वाणी सुद्धा पुरणार नाही पण काहीच करायचं नाही. या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवायचंय आणि तुम्हाला सर्वांचा कृपा आशीर्वाद पाठीशी घ्यायचाय. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आमचे आदरणीय वंदने माननीय नगरसेवक आयोजक सुदाम भाऊ असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय संजय नाना असतील, हे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा यांनी दृष्ट लागावा एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असणारे, ज्यांच्या कॉन्टॅक्ट मधूनही माझ्याकडे कीर्तनाची सेवा आली अशा असणारे आमचे आदरणीय वंदने परमपूज्य माझ्या गुरुस्थानी असणारे निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थेतील निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थेचे विश्वस्त असणारे आमचे आदरणीय वंदने परमपूज्य माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे राहुल महाराज, एकदा त्यांच्यासाठी राहुल महाराजांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्यांच्याकडून ही माझ्या बालकाकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आणि तुमच्या सर्व तरुण मंडळाकडून कमिटी मंडळाकडून ही माझ्याकडे आलेली ही कीर्तनाची सेवा आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. मला कीर्तनासाठी माझ्या कीर्तनामध्ये साथ करण्यासाठी जे उपस्थित आहेत अशा असणारे आमचे आदरणीय वंदने, आपल्या परिसराचं भूषण असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे आदरणीय वंदनीय सचिन महाराज आहेत. एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे सचिन महाराज आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि त्यांच्या संस्थेतील सर्वच विद्यार्थी मंडळी म्हणजे माझे गुरुबंध मंडळी, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आणि त्याच नंतर आमचे आदरणीय वंदनीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असणारे ढोक बाबांचे आवडते आणि लाडके असणारे गायक आमचे आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे, आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणारे आमचे आदरणीय वंदनीय आमचे निळोबा महाराज आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांनाही वंदन करून त्याचनंतर आमचे आदरणीय वंदनीय परमपूज्य योगेश महाराज आहेत. एकदा योगेश महाराजांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्याचनंतर आमच्या आदरणीय वंदनीय माझ्या गुरुस्थानी असणारे आमचे विलास महाराज, आदरणीय विलास महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. गावातील परिसरातील सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. त्याचनंतर ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्र बघितला, ज्यांच्यामुळे अवघा महाराष्ट्राला ओळखतो, नाताना जे माझे मामा लागतात, मृदंग विशारद मृदंग सम्राट आमचे अंकुजी महाराज काळे असतील, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्यांनाही माझं वंदन आहे. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. त्याचनंतर इकडे असणाऱ्या वेळात वेळ काढून माझ्या कीर्तनासाठी कार्यक्रमासाठी जे उपस्थित आहेत अशा असणारे आमच्या ज्ञानेश्वरी ताई असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमच्या ज्ञानेश्वरी ताई आहेत, एकदा त्यांनाही माझं वंदन आहे, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांनाही माझं वंदन करून सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. वेळात वेळ काढून माझ्या बालकाच्या कीर्तनासाठी जे आलेले आहेत, आम्हा सर्वांवरती नितांत प्रेम करणारे आमचे एकनाथ भाऊ असतील, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे ऋषिकेश महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. त्याचनंतर आमचे आदरणीय महेश महाराज आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे, ते सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सुंदर अशा प्रकारचे विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. दृष्ट लागावे असे चोपदार आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे. सगळ्यांचे नावं झाले, कॅमेरेवाले सुद्धा 2-2 आहेत, एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे, त्यांनाही वंदन करून एकदा माईक सिस्टीम साठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. नाव कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा बरं, राग येऊन देऊ नका, मला आधीच उशीर झालेला. आणि हे तुमचं सगळ्यांचं नाव घ्यायला मी थोडी तुमची बायको बिकू बरोबर, कशाला सगळ्यांचे नाव घ्यायचे असो, पण तरी सुद्धा राग येऊन देऊ नका. तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो म्हणजे टेन्शन राहणार नाही. घेऊ का उखाणा? पहिला म्हणलं घेऊ का? नाही तर सध्याच्या काळात उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज. हो, नवीन लग्न व्हावं आणि नवीन लग्न झालेल्या नवरीला उखाणा घ्यायला हवं. ती उखाणं कशी घेणार माहिती का? एवढा सुंदर उखाणा घेणार, ऐका बरं का. येत होते जात होते खिडकी वाटे पाठ होते, खिडकीला 3 तारा, पानं खाते करा करा, अडकी त्याला घुंगरा बारा, तिकडून आला व्यापारी दिली सुपारी देते, वाण्याला हाणला नाही ते पाण्याला पाणी आणते, वाड्यात तत्ते वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात पलंग पलगाव गादी गादीवर ऋषी उशीवर बशी बशीत कप कपात गडी गाडी वाजलं मी नाणो तुको बनायची. नवीन लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या नवरीला असं नाव घ्यावं लावायचं. अर्ध्यात निम्म्या संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं. मग कशी नाव घेणार माहितीये का? बटन तुटलं बटव्याचं नाव आहे का बरं? नाव आहे का? बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घेऊ त्या सटव्याचं? अरे
ऐका नाव कसं घेतो लक्ष देऊ नाही का बरं. पांडुरंगाच्या चरणी फुलं वाटो वाकून, लक्षात घ्या, पांडुरंगाच्या चरणी फुलं वाटो वाकून आणि तुम्हाला सर्वांचं नाव घेतो. ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव राखून विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठांतरातला सेवेकरता निवडलेला अभंग. आज अभंग निवडण्याचं कारण एवढंच की आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती असल्यामुळं देवाचा जो अवतार होतो हा कशा करता होतो हे सांगणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे आज अभंग निवडलाय. या पृथ्वी तलावरती 3 जणांचे अवतार झाले, लक्षात घ्या. या पृथ्वी तलावरती 3 जणांचे अवतार झाले. पहिला म्हणजे देवाचा, दुसरा म्हणजे साधू संतांचा, तिसरा म्हणजे अवतार म्हणता येणार नाही, तिसरा म्हणजे जन्म आहे. ऐका, पहिला अवतार कोणाचा असेल तर साधू संत आपला देवाचा आहे, दुसरा अवतार कोणाचा असेल तर साधू संतांचा आहे आणि तिसरा अवतार म्हणजे तुमचा आमचा जन्म म्हणजे मनुष्याचा आहे. बरोबर का नाही. आता लक्षात घ्या, देव जो अवताराला येतो हा कशा करता येतो, साधू संत अवतार येतात हे कशा करता येतात आणि तुम्ही आम्ही जन्माला येतो हे कशा करता येतो. आता लक्षात घ्या, जगाच्या चालक बालकानं भगवंतानं अवतार घेतला. कशासाठी महाराज सांगतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताने घेतलेला अवतार आहे. कारण देवाचं कामच एवढं आहे, देवाचा धंदाच आहे कोणचा, घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पाशी आणि दुर्जनाशी संवारे. हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन या भक्ताला पायापाशी ठेवून दृष्टाचा नैनाद करणं हे जर काम कोणाचं असेल तर हे देवाचं काम आहे. म्हणजे देवाचा जो अवतार आहे हा कशासाठी होतो तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाचा अवतार आहे. महाराज हे काय आम्हाला पटलं नाही हे थोडंसं आम्हाला स्पष्ट करून द्या. याचं स्पष्टीकरण असं आहे, भागवतामधला जे प्रसंग सांगतो. काय प्रसंग आहे, गजेंद्र नावाचा हत्ती पाण्यामध्ये पोहायला गेला आणि गजेंद्र नावाचा हाती पाण्यामध्ये पोहायला गेल्याच्या नंतर नखर माहिती ना सर्वांना म्हणजे मगर, बरोबर. त्या मगरीनं गजेंद्र नावाच्या हातीचा पाय धरला. मगर काही पाय सोडत नव्हता. गजेंद्र विचार करू लागला काय करावं कसं करावं. गजेंद्र त्या मगरीला फार विनवणी करत होता पाय सोडण्यासाठी, पण मगर काही पाय सोडत नव्हता. सर्व कुटुंब तिथं आलेलं होतं, भाऊ होते, परिवार होता, चुलता होता, काका होते, मामा होते, आई होती, वडील होते, आजोबा होते आणि बायको सुद्धा होते. प्रत्येकाला विनवणी केली पण कोणी काही प्रयत्न करत नव्हतं. आता कोणी काही पाय सोडत नव्हतं. सगळं कुटुंब निघून गेलं. 2-4 दिवस परत बायको राहिली बरं का. बायको तर बायको असते. 2-3 दिवस राहिले, 2-3 दिवसानंतर बायको सुद्धा म्हणजे मला सुद्धा जावं लागतंय, घरचे काम आलेत. महाराज बायको सुद्धा निघून गेली. शेवट काय करावं, गजेंद्र नावाचा हत्ती एकटाच राहिला. मगर काही पाय सोडत नाही. नेमकं करावं काय तर देवाचा दावा सुरू केला. समोरच कमळाचं फुल होतं, कमळाचं फुल सोंडीनं तोडून देवाला अर्पण केलं. देवा अरे जगाचा चालक मालकच भगवंत आहे, अरे एवढ्या वेळापासून भक्त तुझा संकटात पडलाय, अरे वाचवायला येतोच का नाही. जगाचा चालक मालक आहे महाराज भगवंत आहे. त्या गजेंद्र नावाच्या हत्तीला वाचवायला आला आणि गजेंद्र नावाच्या हत्तीला पाण्याच्या बाहेर काढलं, त्या मगरी पडून वाचवलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, देवचा अवतार येतो हा कशा करता येतो तर भक्ताचं रक्षण करण्यासाठी. म्हणून महाराज सांगतात, कोठे गुंतवासी द्वारकेच्या राया वेडका सकया लावी आल्या दीनानाथ वृद्ध सांभाळी आपुले. देवा अरे जगाचा चालक मालक आहेस, भगवंत आहे, अरे नेमका गुंतलास तरी कुठं. देवाला बोलवायला सुद्धा काही लागत नाही महाराज. देव आपला असं करून घ्यायला सुद्धा काही लागत नाही. त्या भगवंताकडे जायचंय ना तर मनामध्ये निष्ठा आणि मनामध्ये श्रद्धा असावी लागते महाराज. जोपर्यंत मनामध्ये निष्ठा नाही, जोपर्यंत मनामध्ये श्रद्धा नाही, त्याशिवाय हा जगाचा चालक मालक भगवंत आपला असं होणार आहे का नाही. हे सिद्ध हनुमंतरायाचं मंदिर आहे महाराज. हे जर बघितलं तर हे पुरातन मंदिर आहे, लक्षात घ्या. हे मंदिर कसं आहे, हे पुरातन मंदिर आहे आणि ह्या हनुमंतरायाची एकदा जर का कृपा झाली ना महाराज तर मागचा पुढचा विचारच करायची गरज नाही. लक्षात घ्या, आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आजचं माझं कीर्तन म्हणजे ही एक माझी एक परीक्षा आहे. काय ही एक माझी एक परीक्षा आहे आणि ही आजची परीक्षा जर का मी एकदा जर का पास झालो ना तर महाराष्ट्रात कसलीही मोठी परीक्षा द्या नापास कधीच होणार नाही. हा आशीर्वाद कोणाचा असेल तर हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद असेल. महाराजांनी मगवाशीच मला सांगितलं, सगळे जे मोठ्या मोठाले महाराज मंडळी झाले त्यामध्ये म्हणजे प्रकाश महाराज असतील, अप्रू महाराज साखरे असतील, याच्या सगळ्या सुरुवातीची सुरुवातच इथून झालेली बघा. आणि आता माझी सुद्धा सुरुवातच म्हणून घ्या बघा, लक्षात घ्या. एकदा लक्षात घ्या, अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे वातावरण आहे. देवाकडे जायचंय, देव आपलासा करून घ्यायचाय, काहीच लागत नाही. मनामध्ये निष्ठा आणि मनामध्ये श्रद्धा असावी लागते. आता ऐका, रोजच्या रोज देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन करून काहीच उपयोग नाही. मनामध्ये जर निष्ठा नसेल, मनामध्ये जर श्रद्धा नसेल ना तर देव आपलासा कधीच होणार नाही. एक वाक्य सांगता ऐका, महाराज म्हणतात, यह जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए. ऐका बरं, यह जरूरी नहीं है कि आदमी हर दिन मंदिर जाए, आदमी जहां भी जाए वह मंदिर बन जाए. अशी जर श्रद्धा असेल ना महाराज तर जगाचा चालक मालक हा भगवंत आपलासा झाला म्हणून समजावं. कारण इथं येण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी भाग्य असं लागतं आणि मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. हे तर कोणालाही येतं का
नाही, ऐका, एक वाक्य सांगतो. सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. ऐका बरं, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आता है जिसका परम भाग्य होता है. ज्याचं भाग्य ना तेच इथं येणार आहे म्हणली. अभागी माणूस आहे इथं कधीच येत नाही महाराज. इथं येण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी भाग्य असावं लागतं. तुमचं आमचं सर्वांचं भाग्य आहे म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत. महाराज, देवाला काहीच लागत नाही. एक वाक्य लक्षात ठेवा, प्रेमानं जग जिंकता येतं यात काहीच नवल नाही महाराज. प्रेमानं जग जिंकता येतं यात काहीच नवल नाही. प्रेमानं भगवंताला सुद्धा जिंकता येतं याचा फार मोठं नवल आहे. देवाला सुद्धा काय लागत असेल तर महाराज प्रेमच लागतं महाराज. जगाचा चालक मालक आहे भगवंत आहे, पण भुकेला कशासाठी असेल तर महाराज सांगतात थोर प्रेमाचा. भुकेला कशासाठी असेल महाराज तर प्रेमासाठी भुकेला. महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला. जगाचा चालक मालक आहे महाराज, पण भुकेला कशासाठी असेल तर प्रेमासाठी भुकेला आहे. माणसाने प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे महाराज. प्रेमाशिवाय काही नाही म्हणले महाराज. बोलत असताना माणसानं प्रेमानं बोलावं, प्रेमानं वागावं महाराज. पण सध्याच्या काळात प्रेम नावाची गोष्टच नाही महाराज. हो, एकदा मी तिकडे आमच्या तिकडे कीर्तन गेलो महाराज. कीर्तन झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर जेवायला बसलो आणि जेवायला बसल्याच्या नंतर माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला. एक जण चपाती वाढायला आला. चपातीच म्हणतात ना तुमच्याकडं का पोळी म्हणतात? हा, पोळी म्हणतात ना. हा, ऐका, मी जेवायला बसलो, माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला आणि एक जण पोळी वाढायला आला. लगेच शेजारचा कसा करतो माहितीये का? हा, वाढ वाढ, महाराजाला भेटत नसतोय वाढ. असं कुठे बोलणं असते का महाराज? असं कुठे बोलणं असतंय का? ऐका, जेवण झाल्याच्या नंतर आम्ही दोघं बसलो आणि बसल्याच्या नंतर लगेच कशा करतो, मी भाषा सांगायलो बरं का, प्रेमळ भाषा जरा वेगळीच असते बरं का. जेवण झाल्याच्या नंतर मला कसं करतो, कसं झालं जेवण? मला छान. कोणानंतर म्हणतो रोज हेच खातात का? म्हणजे रोज काय गाजऱ्या रोज खातो ना काय? माणसानं बोलत असताना प्रेमानं बोलावं. जीवनामध्ये प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, महिला मंडळ पुरुष मंडळ, आतापर्यंत असं कधी बघितलंय का मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या? माना हलवा म्हणजे मला कळलं जागेत ना. मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या बघितल्यात का? नाही. साखरेचा एखादा जरी कडा असेल, साखरेचा एखादा जरी दाणा असेल तर त्याला मुंग्या लागतात का नाही? बरोबर. साखरेच्या कड्याला मुंग्या लागतात पण मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागत नाही. एवढं वाक्य लक्षात ठेवा. एवढं वाक्य माझं घरी घेऊन जा. आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल ना तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल ना तर जग आपल्या पाठीमागे लागेल. स्वभाव ठेवत असताना माणसानं साखरेसारखा गोड ठेवावा. वागत असताना माणसानं प्रेमानं वागावं महाराज. या जगाच्या चालक मालकाला भगवंताला काहीच लागत नाही, प्रेम लागतं. मनुष्याकडे किती श्रीमंती, किती धन, किती पैसा आहे. अरे पैशावरती, धनावरती, श्रीमंतीवरती देवा तसा कधीच करता येणार नाही. एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंत फार गोड वर्णन करतात. भगवंत सांगतात गोकोटी दानम ग्रहणे सुवासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तुमिरो सुवर्ण दानम गोविंद नामनाथ नभोवे तत्तुले वेगम. जोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये बसणार नाही तोपर्यंत मी सांगणार आहे. श्लोक नाही एकदा ऐका. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तुमिरो सुवर्ण दानम गोविंद नामनाथ नभोवे तत्तुले वेगम. या श्लोकामध्ये भगवंत असं वर्णन करतात, गोकोटी दानम. गो म्हणजे काय माहितीये ना? गाय. बरोबर. कोटी जरी गायी दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणले. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी का मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायुतु मेरू सुवर्ण दानम. सुवर्ण जरी दान केलं, किती जरी यज्ञ केले, मेरू पर्वत एवढं जरी दान केलं ना तर घरामध्ये सुखच येणार नाही. का हो महाराज? घरात जर सुख आणायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल तर भगवंत सांगतात गोविंद नामनाथ नभुवे तत्तुल्य वेगम. हा गोविंदालाच वाजावं लागेल. ह्या जगाच्या चालक मालकालाच वाजावं लागेल. त्याशिवाय हा जगाचा चालक मालक भगवंत कधीच आपला होणार नाही. जे धन बघून, श्रीमंती बघून, पैसा बघून जे जवळ येतात हे संसारातले प्रपंचातले असतात. आणि जो धन, पैसा आणि श्रीमंती न बघून जवळ येतो हा जगाचा चालक मालक हा भगवंत असतो. धन बघून सगळे जवळ येणार आहेत महाराज. कारण संसारातले प्रपंचातले कौरव सांभाळतात. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहेत. पण एकदा जर काय आपल्या जवळचं सगळं काय संपलं ना तर कोणी कोणाचं नाही. जे वाजवणारे चांगले असले पाहिजे, ऐकणारे चांगले असले पाहिजे आणि सांगणारे बिघडलेले असले पाहिजे. बरोबर का? नाही महाराज? गाणार आहे का नाही? म्हणजे मी बिघडलेला आहे का? तसं नाही आहे का? गाणारे, वाजवणारे, ऐकणारे सगळे चांगले असले पाहिजे तरच कार्यक्रमाची मजा आहे. आणि इथं जर बघितलं तर गाणारे सुद्धा एक नंबर आहे. बरोबर का नाही? वाजवणारे सुद्धा एक नंबर आहे, ऐकणारे सुद्धा एक नंबर आहेत. मग सगळेच एक नंबर आहेत आणि मी 2 नंबर आहे. सगळेच एक नंबर आहेत, गाणारे, वाजवणारे, ऐकणारे. आणि त्याच्याशिवाय कार्यक्रमाची मजा नाही. अहो महाराज, काही काय गावाला कीर्तन गेला ना तर तिथं गायक नसतो, वादक नसतो. एकदा खाली मी विदर्भामध्ये कीर्तन गेलो बाबा, तिथं गायक आणि वादक नाही, टाळ घेऊन मागं दोघंच उभा. मी म्हणलं मी पुढे म्हणतो तुम्ही मागून उचला, ती दोघ उठले मलाच उचलायला लागले.
असं असावं. अहो महाराज, माझ्या कीर्तनामध्ये एका जणाला सूर लावला, सचिन महाराज एका जणाला कीर्तनामध्ये सूर लावला. बरं, सूर लावण्यासाठी त्याला असं तोंड वशिलं. 2 तास तोंड तसंच होतं. तेवढ्याच चिमणी तोंडात गेली ना आधी देऊन बाहेर असावं, ते असं असावं. त्याच्याशिवाय कार्यक्रमाची मजाच नाही. बरोबर का नाही? आता ऐका, जेवायची मजा कधी? जेवायची हा गुलाबजाम असले कधी? असं गावरान गायचं चुलीवर तापलेलं दूध पाहिजे, त्याच्यासोबत चुरलेली बाजरीची भाकर पाहिजे आणि तोंडी लावाय त्याचं खायचं कसं पाहिजे, मग जेवायची मजा आहे. तशीच प्रवासाची मजा कधी? गाडी चांगली असली पाहिजे. बरोबर का नाही? रस्ता चांगला असला पाहिजे आणि ड्रायव्हर पेनेला असला पाहिजे. गाडी चांगली असली पाहिजे, रस्ता चांगला असला पाहिजे, ड्रायव्हर सुद्धा चांगला असला पाहिजे, मग प्रवासाची मजा आहे. तसे गाणारे, वाजवणारे, ऐकणारे, सांगणारे सगळे चांगले असले पाहिजे, तरच कार्यक्रमाची मजा आहे. आता इकडे लक्ष द्या. मला सांगतात या जगामध्ये कोणी कोणाचं नाही, बहीण कोणाची, भाऊ कोणाचे, कोण कोणाचे सखे सोयरे, या जगामध्ये कोणी कोणाचं नाही. सगळे जे सांभाळणार आहेत ते सगळे स्वार्थापोटी सांभाळणार आहेत. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका, मामा, दादा म्हणणार आहे, पण आपल्या जवळच एकदा सर्व काही संपलं तर कोणी कोणाचं नाही. बरोबर? सगळे सांभाळतात हे स्वार्थापोटी. वारंवार कुठेही, कधीही, केव्हाही सांभाळणार जर कोण असेल तर हा जगाचा चालक मालक भगवंत आहे. कुठेही सांभाळतो, कधीही सांभाळतो, केव्हाही सांभाळतो. ऐका, एक उदाहरण सांगतो, पटलं तर बघा. एक 80 वर्षाचे बाबा एका दवाखान्यामध्ये ऍडमिट केले. 8 दिवस डॉक्टरनं सांभाळले, 5 लाख रुपये बिल लावलं. 5 लाख ऐकलं, बाबाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. डोळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले, काय हो बाबा, पैशाने मुंग अडता का? डॉक्टर म्हणले, बाबा पैसे जर नसतील तर याच्यातले 1-1.5 लाख रुपये मी कमी करेल, पण तुम्ही असं रडू नका का, एवढा तुमचा तोला मुलाचा जीव वाचवलाय. बाबांनी दिलेलं उत्तर आहे. बाबा म्हणले, मी पैशामुळे नाही रे रडत. मग रडता कशामुळं? बाबांनी फार गोड उत्तर दिलं. बाबा काय म्हणले माहिती का? एवढं उत्तर घरी घेऊन जाण्यासारखं आहे. बाबा म्हणले, 8 दिवस तुम्ही मला सांभाळ, 8 दिवस, तर 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलंय. बाबांनी दिलेलं उत्तर आहे, 8 दिवस तुम्ही मला सांभाळ, 8 दिवस, तर 8 दिवसाचं 5 लाख रुपये बिल लावलंय. जगाच्या बापानं मला 80 वर्ष सांभाळले, पण अजून 1 रुपया सुद्धा बिल नाही मागितलं. वारंवार कुठेही, कधीही, केव्हाही सांभाळणार कोण असेल ना महाराज, तर हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. बाकीचे सगळे जे सांभाळतात ना, हे सगळे स्वार्थापोटी सांभाळतात महाराज. त्या भगवंताला सुद्धा काही लागत नाही म्हणले. मनामध्ये निष्ठा असावी लागते, प्रेम असावं लागतं. हा भगवंत सुद्धा भुकेला कशासाठी असेल ना महाराज, तर प्रेमासाठी. माणसाने देवाला देत असताना काय द्यावं, तर प्रेम द्यावं. आलं पाहिजे महाराज कधीतरी, तर घेतला पाहिजे महाराज इथला कधीतरी आनंद. भाग्य महाराज आपल्या ह्या भारत देशामध्ये जन्म भेटलाय. भारत देशामध्ये जन्म भेटून या महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय. या महाराष्ट्रामध्ये जन्म भेटून ह्या पवित्र अशा प्रकारच्या ह्या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये, ह्या तालुक्यामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे महाराज. आणि ह्याच भारत देशामध्ये जन्म भेटून ह्या गावामध्ये, ह्या परिसरामध्ये जन्म भेटून एवढ्या सुंदर अशा प्रकारचा हा तोला मुलाचा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्याला बघायला, ऐकायला भेटतोय. काय मोठं भाग्य महाराज आपलं. हा, आपले इतकं भाग्य हे कोणाचंच नाही महाराज. याला सुद्धा काही ना काहीतरी नशीब असावं लागतं. हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही. मागच्या जन्मीचे पुण्य असू लागते, भगवंताचा कृपा आशीर्वाद असावा लागतो, साधू संतांची कृपा असावी लागते, त्याशिवाय इथं कुणीही येत नाही महाराज. असं जन्म घेताय. या भारत देशामध्ये ज्ञानोबारांनी जन्म घ्यावा, तुकोबारांनी जन्म घ्यावा. अरे वयाच्या 16 वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली का? अशा महात्माने हा भारत देशामध्ये जन्म घेतलाय. हा भारत देश पवित्र आहे महाराज. हा भारत देश आहे, बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. बरोबर का नाही? बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. आपण कधी असं म्हणतो का अमेरिका मावशी, म्हणतो का इंग्लंड काका, म्हणतो का जपान आजोबा? नाही. काय म्हणतो? भारत माता. म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता आहे. भारत देशासारखा देश दुसरा कोणचा नाही. ऐका बरं, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशात ही संस्कृती आहे. आणि याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय. अरे भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे, श्रीमंती सुद्धा आहे, त्याचसोबत संस्कृती सुद्धा आहे. का? माणसाच्या जीवनामध्ये संस्कृती असणं ही गरजेची आहे. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. ऐका बरं, लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, लंका जळाली. द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती, द्वारका बुडाली. अमेरिकेला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृतीनं एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृतीने एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे. पण छाती ठोकून सांगेल, आपल्या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे. त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे.
याच भारत देशामध्ये तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय महाराज. भारत देशासारखा देश दुसरा कोणता नाही. भाग्य महाराज आपलं. एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून आपण वाचलो. किती मोठा कोरोनाचा काळ होता. या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले, पण तुम्ही मला सांगा आज जेवढे आपण कीर्तनाला उपस्थित आहेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का? नाही गेला. मला उपकार कोणाचे? अरे देवाचे उपकार आहेत, हनुमंतरायाचे उपकार आहेत, दत्त भगवंताचे उपकार आहेत. महाराज सांगतात बरवे झाले आजी काय म्हणले महाराज. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी वाचून यालो येत वरे आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं ह्या भगवंताच्या चरणी समर्पित करायचे. म्हणजे काही नाही राहिलं या जीवनामध्ये, काही नाही. आणि या कोरोनाच्या काळामध्ये काय झालं माहितीये का, रोग होऊन कमी मेले, भीतीनं सगळ्यात जास्त गेले. कारण सरकारनं नियम तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळे काही काही जण खोकला दाबू दाबू मेले. गेले. आणि एवढ्या मोठ्या या कोरोनाच्या तावडीमधून तुम्ही आम्ही वाचलो. अरे भाग्य महाराज तुमचं आमचं सर्वांचं आहे. त्यामुळे घेतला पाहिजे महाराज आनंद. इथं जेवढी मजा, इथं जेवढा आनंद आहे ना, इथल्यासारखी मजा, इथल्यासारखी आनंद दुसरीकडे कुठंच नाही. ऐका इकडे लक्ष द्या. चोपदा थोडस पुढे काय अडचण. आपल्या कीर्तनामध्ये फ्रेश राहायचं. आपलं कीर्तन म्हणजे खालील वठांगण मोकळं पटांगण, त्यात काही अडचण. ओके ना. आता लक्षात घ्या. खरं सांगायचं कीर्तनात आनंद आहे का संसारात आनंद आहे? कीर्तनात आनंद आहे. बरोबर का नाही? संसार करण्यात आनंद आहे का कीर्तन करण्यात आनंद आहे? कीर्तन करण्यात आनंद आहे. बरोबर का नाही? इथं जेवढा आनंद आहे तेवढा संसारात अजिबात नाही. मग आता कीर्तन झाल्यावर कुठं जाणार आहे? वाक्य लक्षात ठेवा. संसार आहे, प्रपंच आहे म्हणून करायचं. भगवंताचं नामचिंतन असून सुद्धा लोक करत नाही. ते फार मोठी शिकत घेतलं पाहिजे मनाचा आनंद. एका कीर्तनाला असे चोपदार होते महाराज. एवढे चोपदार नसले, एवढे चोपदार नसते, पण नेमकी त्यांची बायको कीर्तनात आलेली होती. तुमची नाही ना? तरी मला एवढा मिशा ठुल्यातच का. नंतर सध्याच्या काळात मिशा ठुनच बंद केला. बायकाच भेट आता मिशा कशा विषयावर एवढे चोपदार नसते, एवढे चोपदार नसते. घरी गेले शंकर बायको म्हणले काय हो लयच कीर्तनामध्ये नाचत होते. कीर्तन करो प्रेम होतं की करतो प्रेम नव्हतं. चोपदार म्हणले बाई सांगूच का? बाई म्हणली पटकन सांगा. चोपदार म्हणले खरंच सांगा. बाई म्हणली पटकन सांगा. चोपदार म्हणले कीर्तन करावं प्रेम नव्हतं, कीर्तनावर प्रेम नव्हतं. मग बाई म्हणली नाचत का होते? चोपदार म्हणले कीर्तन सुरू झाल्यापासून धोत्रात झुळू घुसलं म्हणला, कीर्तन संपुष्ट निघला नाही म्हणून नाचावं माणसानं. पण कुठं नाचावं? तर कीर्तनात नाचावं.
नाचावं. कीर्तनात नाचण्याचा जेवढा आनंद आहे का त्याचे एक आनंद दुसरीकडे कुठेच नाही. ऐका, निवडणुकीचं जे नाचणं आहे ना, निवडणुकीचं हे नाचणं तिरस्काराचं. लक्षात घ्या, निवडणुकीचं जे नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नामध्ये जे लोक नाचतात, नवरदेव लईच प्रेम आहे म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात? टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. आता लक्षात घ्या, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. लग्नातलं नाचणं हे मस्तीच आहे. ऐका, हा, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीच आहे, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीच आहे. घेतला पाहिजे त्याच्यामुळे आनंद घेतली पाहिजे. इथं अरे इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा आहे ना, इथल्यासारखा आनंद इथल्यासारखी मजा ही दुसरीकडे कुठंच नाही. का हो महाराज? परमार्थ तर करायचा, जगाच्या चालक मालकाचं भगवंताचं नामचिंतन तर करायचं. याला कुठल्या प्रकारचं बंधन अजिबात नाही. यारे यारे लहान थोर, याती बोलती नारी नर, सकळ असे येते आहे अधिकार, आणि कलियुग उद्धार हरीच्या नामे. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. कामामध्ये काम आणि काही कामामध्ये काम केलं पाहिजे आणि काहीतरी रामराम म्हणलं पाहिजे. याला इथे येण्यासाठी कुठल्या प्रकारचं बंधन अजिबात नाही. आता या वयात मी धोतर घालतो ना, तर मला सुद्धा लोक म्हणतात महाराज या वयात. मी दिसायला बारीक आहे ना, मी दिसायला बारीक असल्यामुळे मला महाराज सुद्धा कुणी म्हणत नाही. बरोबर का नाही? महाराज म्हणलं की दाढी गाडी ग्वाडी असली पाहिजे. भगवंताच्या कृपाशीर्वादानं तेवढी फक्त गाडी बघा, दाढी नाही ग्वाडी. त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. काही काय काय माणसं वजनदार असते महाराज, अशी वजनदार माणसं असते. महाराज लबाड बोलणार नाही बरं का. महाराज आमच्या गावात एक 1.5 क्विंटलची बाई, खरं सांगतो 1.5 क्विंटलची बाई आहे. 1.5 क्विंटल म्हणजे माहिती ना? हा, 1.5 क्विंटलची बाई आमच्या गावात आहे. आणि तिच्या घरात चोर घुसते. काय मारायचं? तिच्या घरात चोर घुसले आणि चोर घरामध्ये घुसले की बाईला जागा दिली. बाईनं एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडे ना आगाऊ आगाऊ घुसली. पोराला म्हणजे पप्या जाय पोलिसाला बोलून आण. पप्या बाहेर गेला, त्याला चप्पल सापडला. कोणानंतर मग मम्मी चप्पल सापडला नाही. चोर म्हणला माझी घालून जाय, पण पोलिसाला बोलून. वजनदार माणसं असतात महाराज. आपल्याकडे जर बघितलं, आपल्याकडे दाढी नाही, गाडी नाही, गोडी नाही, त्याच्यामुळं आपल्याला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही. आता खरं सांगायचं, माझ्याकडे बघितल्याच्या नंतर मी महाराज म्हणून तरी वाटतो नाही. मग का पोत्राचे का लक्षात घ्या. चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. महाराज भगवंताचं नामचिंतन करायचं नाव, याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही. वय झाल्याच्या नंतर यावं, लहानपणात यावं किंवा तरुणपणात यावं. महाराजांनी सांगितले सकळ असे येते आहे अधिकार. प्रत्येकाला इथं येण्यासाठी अधिकार आहे. घेतला पाहिजे महाराज आनंद. पण इथला आनंद घेत असताना, इथली मजा घेत असताना हा आनंद पचला बी पाहिजे. आनंद पचाय काय लागते हो? ताकद लागते. म्हणजे ताकदीशिवाय आनंद पचत नाही. आमच्या गावात एक 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली, आणि बँकेचे मॅनेजर म्हणजे डायरेक्ट आजीला सांगतात आजी मरते, का तर लॉटरी 10 लाखाची ना आजी 80 वर्षाची. आनंद पचणार नाही. म्हणजे गावच्या कोतवालाकडे गेले, गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला ना, आजीला सांगितलं आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणला लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच नंबर तर? आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षाची झाली, लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी वेळेला हुशार होते. आजी काय म्हणले माहिती का, बाबा मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला. कोतवालच मिळाला. म्हणजे आनंद बसला का नाही महाराज? आनंद बसण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणजे तर ताकद लागते. हा जो आनंद आहे ना, हा आनंद ताकदीशिवाय पचत नाही. अरे जगाच्या चालक मालकाकडे जायचे, भगवंताकडे जायचे नाही, याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही. जावं महाराज ह्या जगाच्या चालक मालकाकडे, जावं ह्या भगवंताकडे कधीतरी, वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा कोण असेल तर हा जगाचा चालक मालक आहे, भगवंत आहे. कारण देव जो अवतार येतो ना, या पृथ्वी त्याला भरते. हा कशासाठी अवतार येतो तर याच अभंगाच्या प्रथम चरणात महाराज आली भक्त जना. धर्माचं रक्षण करण्यासाठी ह्या जगाच्या चालक मालकाने, ह्या भगवंताने घेतलेला अवतार आहे. बरं, देवाचे जर अवतार जर बघितले तर जरा काही अवतार जर बघितले तर जरा वेगळेच आहेत महाराज. याच्यामध्ये काही देव भक्ती करण्यासाठी अगदी सोपे, तर काही देव भक्ती करण्यासाठी हे फार कठोर आहेत महाराज. त्यामध्ये रामाचा अवतार बघावा आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार बघावा. या अवतारामध्ये अवतार एकच, या अवतारामध्ये थोडेसे जरा विरोध आहेत बघा. या दोन्ही अवतारामध्ये असे विरोध सांगितले. भगवान श्रीकृष्णाकडे जर बघितलं आणि रामाकडे जर बघितलं तर यांच्यात असे विरोध आहेत. ऐका, रामाचा जन्म जर बघितला
तर दुपारी 12 वाजता आहे आणि कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता. मी विरोध सांगायलो ऐका. रामाचा जन्म दुपारी 12 वाजता आहे, कृष्णाचा जन्म रात्री 12 वाजता आहे. रामाचा जन्म सूर्यवंशाला आहे तर कृष्णाचा जन्म चंद्रवंशाला आहे. रामाचा जन्म भर उन्हाळ्यामध्ये तर कृष्णाचा जन्म भर पावसाळ्यामध्ये. रामाचा जन्माला म्हणतो राम नवमी आणि कृष्णाच्या जन्माला म्हणतो गोकुळ अष्टमी. यांच्यामध्ये अशा काही विरोध आहेत, बरोबर का नाही? अवतार एकच आहे. आता काळ भैरवनाथाचा अवतार बघावा, इकडे महादेवाचा अवतार बघावा आणि तिकडे खंडोबाचा अवतार बघावा. हे 3 अवतार एक सारखेच आहे. कृष्णाचा अवतार, रामाचा अवतार हे 2 एक अवतार सारखेच आहे. आणि दत्ताचा एक अवतार आहे आणि त्याच्यासारखा एक अजून अवतार आहे. कोणाचा सांगा बरं? बोला बोला. हा नाही सांगताय ना? ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाचा अवतार बघावा आणि दत्तात्रेयाचा अवतार बघावा. दोन्ही सुद्धा सारखेच आहे. 3 शिले 6 हात दंडवत, बरोबर का नाही? असा ब्रह्मदेवाचा सुद्धा अवतार आहे आणि दत्त भगवंताचा सुद्धा अवतार आहे. म्हणजे या जगाच्या पाठीवर देव जो अवतार येतो हा कशासाठी येतो तर तुमच्या आमचं सर्वांचं रक्षण करण्यासाठी. ह्या जगाच्या चालक मालकाला भगवंतानं अवतार घेतला. मला पहिलं आम्हाला कळालं. दुसरा अवतार आहे साधू संतांचा. हा कशासाठी आहे मला सांगता. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. येथे उपकारासाठी आले गरजा तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी साधू संतांनी घेतलेला अवतार आहे. संगत जर कोणाची करायची असेल ना महाराज तर साधू संतांची संगत करावी. पण ही लय अवघड आहे महाराज. साधू संतांची भेट ही सहसा होत नाही. महाराज सांगतात बहु अवघड आहे संत भेटी. ही संत भेट आहे ना ही लय अवघड आहे. पण एखाद्या वेळेस संतांची जर काय कृपा झाली तर महाराज सांगतात संत कृपा झाली इमारत पळा आली ज्ञान देवे रचिला पाया अनुभवारिले देवाला. कृपा होत असताना कोणाची व्हावी तर साधू संतांची कृपा व्हावी. आता ऐका. देव कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं आणि मनुष्य कोणाला म्हणावं. जो कधीच रस्ता चुकत नाही याला देव म्हणायचं. जो कायम रस्ता चुकत राहतो याला मनुष्य म्हणायचं. जो योग्य रस्त्यानं चलत राहतो याला साधक म्हणायचं. आणि चुकलेल्या रस्त्याला योग्य रस्ता दाखवून देतो याला संत म्हणायचं. कारण संतांचं कामच एवढं असते अज्ञाना लावावे. अज्ञानाला जे योग्य मार्ग दाखवून देतात ना हे मात्र साधू संत असतात. आता या जगाच्या पाठीवर मार्ग दाखवणारे जण आहेत महाराज, भरपूर जण. आता इथं येताना मी एका जणांना रस्ता विचारला होता आणि त्याच्यामुळेच परत तरी यायला उशीर झाला. बरं सचिन महाराज त्याच्यामुळेच यायला उशीर झाला. बरं का राहुल महाराज त्याच्यामुळेच यायला उशीर झाला महाराज. कारण रस्ता काय सांगितलं माहिती का? त्याला विचारलं मला इथं कार्यक्रमाला जायचं मला रस्ता बरोबर आहे का? त्याला ते काय मला माहिती का? महाराज इथून सरळ जा. पुढे गेल्याच्या नंतर 2 रस्ते लागते. मला पहिला रस्ता सोडायचा दुसऱ्या रस्त्याने जायचं. त्या दुसऱ्या रस्त्यात गेल्याच्या नंतर पुढे 2 गाव लागते. पहिलं गाव सोडायचं दुसऱ्या गावात जायचं. त्या दुसऱ्या गावामध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागते. पहिलं बस स्टँड सोडायचं दुसऱ्या बस स्टँडमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 बस लागते. पहिली बस सोडायचं दुसऱ्या बसमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बसमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 सीटा लागते. पहिलं सीट सोडायचं दुसऱ्या सीटावर बसायचं. दुसऱ्या सीटावर बसल्याच्या नंतर ती दुसरी बस परत तुम्हाला 2 गावामध्ये घेऊन जाईल. पहिलं गाव सोडायचं दुसऱ्या गावामध्ये उतरायचं. त्या दुसऱ्या गावामध्ये उतरल्याच्या नंतर परत तिथं 2 बस स्टँड लागते. पहिलं बस स्टँड सोडायचं दुसऱ्या बस स्टँडला उतरायचं. त्या दुसऱ्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर परत तिथं 2 रिक्षा लागतात. पहिला रिक्षा सोडायचा दुसऱ्या रिक्षामध्ये जायचं. त्या दुसऱ्या रिक्षामध्ये बसल्यानंतर परत तो दुसऱ्या रिक्षात तुम्हाला 2 गल्लीमध्ये घेऊन जाईल. पहिली गल्ली सोडायची दुसऱ्या गल्लीमध्ये जायचं. त्या दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्याच्या नंतर परत अशा 2 बिल्डिंग लागतात. पहिली बिल्डिंग सोडायची दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं. त्या दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाताना सुद्धा ताळावर ताळ असे 2 ताळ लागतात. पहिला ताळ सोडायचा दुसऱ्या ताळावर जायचं. त्या दुसऱ्या ताळावर गेल्याच्या नंतर परत ते 2 रूम लागतात. पहिली रूम सोडायची दुसऱ्यामध्ये जायचं. त्या दुसऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 दरवाजे लागतात. पहिला दरवाजा सोडायचा दुसऱ्या दरवाजा हात जायचं. आतमध्ये गेल्याच्या नंतर परत तिथं 2 कपाट लागतील. पहिलं कपाट सोडायचं दुसरं कपाट उघडायचं. ते दुसरं कपाट उघडल्याच्या नंतर परत त्याच्या 2 कप्पे दिसेल. पहिला कप्पा सोडायचा दुसरा कप्पा उघडायचा. ते दुसरा कप्पा उघडल्याच्या नंतर परत त्याच्या 2 फोटो दिसेल. पहिला फोटो सोडायचा दुसरा फोटो धरायचा. दुसरा जो फोटो ती माझ्या पंडित आहे तिची शपथ घेऊन सांगतो मला काय रस्ता माहित नाही. काय गरज होती योग्य मार्ग दाखवणारे जर कोण असतील तर ते फक्त साधू संत आहेत. योग्य मार्ग या जगाच्या पाठीवर जर कोण दाखवत असेल तर हे साधू संत आहे. कृपा होत असताना ह्या साधू संतांची व्हावी. संगत करत असताना ह्या साधू संतांची करावी. ऐकाकडे ज्ञानोबा कोणी होऊ शकत नाही त्या भानगडीत कधी पडू नका. निवृत्तीनाथ कोणी होऊ शकत नाही त्या भानगडीत कधी पडू नका. जगद्गुरु गोबऱ्या कोणी होऊ शकत नाही त्या भानगडीत कधी पडू नका. पण निदान साधू संतांचे विचार मात्र डोळ्यासमोर घेऊन तरी जगा. साधू संतांचे विचार काय होते, साधू संत कसे जगले, त्यांच्यासारखे त्यांचे विचार त्यांचा आदर्श घेऊन तरी जगावं. कारण या वारकरी संप्रदायाचे सर्वजण पाईक आहोत. ज्या वारकरी संप्रदायाची सुरुवात ही साधू संतांनी केलेली. संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत महाराज वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय म्हणजे काय, कसा होता वारकरी संप्रदाय? खरं तर वारकरी संप्रदायाचा उगम जर कुठून झाला असेल, वारकरी संप्रदायाची सुरुवात जर कोणी केली असेल तर ही शंकराने केली बघा. सगळ्यात सुरुवातीला अगोदर सगळ्यात सुरुवातीची वारकरी संप्रदायाची निर्मिती सुरुवात ही जर कोणी केली असेल तर ही शंकराने केली. त्याच्यामुळे जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं महाराजांनी आदी शब्द सांगितलाय. ज्ञानोबारांचा हरिपाठ बघावं, त्याच्यामध्ये गुरु परंपरेचे अभंग बघावे, त्यामध्ये महाराज सांगतात आदिनाथ उमा, आदिनाथ गुरु आदी शब्द आहे. बरोबर. जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आदी शब्द आहे. मला असं वाटतंय नाथांचेच प्रमाण आहे. नाथ महाराजांचे शब्द आहे ओम नमः शिवा आदी, कावडी घेतली खांबी आणि मिळाली संत मांडली. जिथं शंकराचं वर्णन सांगितलंय तिथं आदी शब्द आहे. का तर वारकरी संप्रदायाचे मुळात सगळ्यात सुरुवातीची वारी करणारे शंकर आहे. वारकरी संप्रदायाची सुरुवात मुळातच सुरू करणारे कोण असतील तर हे शंकर आहे. वारकरी संप्रदायाची निर्मिती करणारे हे शंकर आहे. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात सुरुवातीची वारी जर कुणी केली असेल ती सुद्धा शंकराने केली. महाराज सांगतात रंबादिक नाचती उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन आला. महाराज सांगतात सगळ्यात सुरुवातीचे पंढरपूरचे पहिले वारकरी कोण? शंकर. हा वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला आम्हाला भजण्यासाठी एक मंत्र दिला, त्याचं नाव काय? बोला. रामकृष्ण हरी. पण रामकृष्ण हरी नाही, त्याच्या अगोदर हरी 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 मंत्र हा हरी हरी. लक्षात घ्या, हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. हा जर मंत्र जर बसला, हा जर मंत्र जर म्हणला तर तुम्हाला काय भेटेल म्हणले? मोक्ष भेटेल. आता ऐका, सगळ्यात सुरुवातीची वारी कोणी केली असेल तर शंकरानं. सगळ्यात सुरुवातीची निर्मिती शंकरानं. वारकरी संप्रदायासाठी अगोदरचा मंत्र शंकरानं दिला. हे सगळं वारकरी संप्रदायाचं हे सगळं ज्ञान कोणाकडे होतं तर हे सगळं शंकराकडे होतं. आणि पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान सांगा ना. काय मालक हे ज्ञान मला सांगा. आणि कसलेही शंकर असले तर पार्वतीचा हट्ट ऐकावच लागतो. बरोबर. कसलेही शंकर असले. सध्याच्या काळात जर बघितलं, अगोदरच्या काळात जर बघितलं तर बायको नवऱ्याच ऐकत होते, पण आता तसं नाही राहिलं. बायकोच नवऱ्याला ऐकावं लागतं. बरोबर का? हा संसार आहे महाराज, हा प्रपंच आहे. तुम्ही म्हणतात महाराज तुमचंच लग्न झालं नाही, तुम्ही संसाराच्या हुचापात्या कशाला करायले? बाबा मी प्रामाणिक माणूस आहे, त्याच्यामुळे प्रमाणाशिवाय कधीच बोलणार नाही. महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. फलपटो तो संसार आणि येथे सार भगवंत. इथं भगवंताचं नाम चिंतन सार आहे. संसार कसा आहे तो फलकट आहे बघा. एक जण असा बारीक कठीण करून आला, बारीक कठीण ना थोडस बाजूला जातो, परत विषयावर येतात. हे जण बारीक कठीण करून आला, बारीक कठीण करून येऊन ते बायकोकडे गेला. बायकोला मला लागलं आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुणच दिसायला असेल. बायको काय म्हणे माहिती का? चप्पी करून यायची ना, पाळण्यातले दिसला असता. ऐका, एक बायको माहेराला गेली, माहेराला आणि माहेरावर नवऱ्याला फोन केला. हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीची. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणजे मिक्सर वाजवून पहिल्या दिवशी मिक्सर वाजले, परत दुसऱ्या दिवशी फोन. हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीचे. बाईला अजिबात विश्वास नाही. बाई म्हणजे कुकरची शिट्टी वाजली. दुसऱ्या दिवशी कुकरची शिट्टी वाजली आणि तिसऱ्या दिवशी माहेरावर सासरला. पण नेमकी त्या दिवशी न सांगता आणि नेमकं ते त्या दिवशी घरी नव्हते. पोराला विचारलं तुझा बाप कुठे? पोराला म्हणला मम्मी 3 दिवसापासून मिक्सर कुकर घेऊन हिंडत आहे. कुठे? तर काय या संसाराच्या प्रपंचाच्या कधी नादाला लागू नका. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या संसारात प्रपंचात सुखाचा विचार दुसरीकडे कुठंच नाही मला. ऐका, आता येत होता आम्ही मामा, आम्ही आमच्या एक दादा आम्ही येत होते आणि येत असताना रस्त्यामध्ये तिथं ट्रॉफिक लागली. द्वारकाईस ना, हा तिथं ट्रॉफिक लागली. आणि ट्रॉफिक लागल्याच्या नंतर तिथे भीक मागण्यासाठी भिकारी आला. बघा बाबा, भीक मागण्यासाठी भिकारी आला आणि जिकडून एकनाथ दादा आमचे बसले ना त्यावेळेस ती खड्डा त्यानं काच वाजला. एकनाथ दादाने कच खाली घेतला. तो पैसे मागू लागला. खिशातून 5 रुपये एकनाथ दादाने काढले आणि त्याच्या हातामध्ये देऊन टाकले. तो परत पुढे गेला आणि परत गाडीकडे आला. गाडीकडे आला आणि परत काच वाजवली आणि परत पैसे मागू लागला. एकनाथ दादा म्हणले एकदा पैसे दिलेत ना, आता पुन्हा नंतर काय करायचे तुला? ते काय म्हणला माहिती का? आधीची 5 माझ्यासाठी आणि आता परत द्या ते माझ्या मैत्रिणीसाठी. एकनाथ दादा सुद्धा म्हणजे कमाल आहे. भिकाऱ्याला सुद्धा मैत्रिणी असतात. ते भिकारी म्हणला तिच्यामुळेच भिकाला.
लक्षात घ्या. तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येतो. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. काय नाही म्हणले, या जीवनामध्ये आनंद घेतला पाहिजे, बरोबर का नाही? ज्याला हसता येतं त्याला चार माणसात बसता येतं. ज्याला हसता येतं त्याला पंढरपूरच्या वारीत किती गर्दी असू द्या त्याला जे फडकून हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, आणि जिजात गालात असते तिथीवर आतल्या गाठीची असते. हसून घेतली पाहिजे माणसाला, फ्रेश राहिलं पाहिजे. महाराज काही काय हसण्यासाठी 500-500 इंजेक्शन आहे. इंजेक्शन दिलं तर हसव ना, ते हसत नाही, ते नुसतं पण होतंय. जर हसलं पाहिजे माणसाला, फ्रेश राहिलं पाहिजे. काय नाही म्हणले, या जीवनामध्ये एवढा आनंद आहे. हे आयुष्य खूप छोटे महाराज, आज आहे तर उद्या नाही. एक घास हातात नाही, घास तोंडात नाही. दादा घास गिळायची सत्ता सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. हातात कोणाच्या असेल तर हे सगळं भगवंताच्या हातात आहे. वृक्षाची हे पाणी आणि हलेजाची सत्ता. वृक्षाचं पान हलवायची सत्ता जर कोणाच्या हातामध्ये असेल ना, तर हे जगाच्या चालक मालकाच्या, हे भगवंताच्या हातात आहे. असं फ्रेश फ्रेश. काही काही जण हसत नाही तर बोलत नाही, काही काही नुसते अशी बोलत होते. तुम्हाला वाटलं गेलं काय पाहिजे, हसलं पाहिजे जरा माणसाला, फ्रेश राहिलं पाहिजे. जे खळखून हसतं ते मोकळ्या मनात असतं, त्याच्यामुळे फ्रेश असलं पाहिजे, आनंद घेतला पाहिजे, बरोबर आहे? चला, विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं. मी विषय धरून बाजूला गेलो होतो, तर विषय सोडून जाणार ऐका. असं जरा फवारणी केली म्हणजे जरा बरं वाटतं. खरं सांगायचं म्हणजे कीर्तनात मुळातच विनोद नसावाच. तुम्ही म्हणतात महाराज कीर्तनात विनोद नसा म्हणता, तुम्हीच राहून राहून विनोद आणता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मवा पडल्या फवारा हाणावच लागतो. बरोबर का? मवा पडल्या फवारा हाणावच लागतो. पण फवारा हाणल्यावर किडे मरावे ना, काय करा, फवाऱ्यातूनच किडे निघत असतात. फ्रेश राहिलं पाहिजे, ऐका, लक्षात घ्या. विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता. मग पार्वती मातांना एवढा हट्ट केला शंकराला, ज्ञान सांगा. ठीक आहे, ज्ञान ऐकायचंय. हो, पहाट 5च पार्वती माताला उठव, पहाटच. जिथं झाड नाही, झुडप नाही, पशु नाही, पक्षी नाही, तिथं घेऊन गेले पार्वती माताला. पार्वती मातेच्या कानामध्ये शंकरानं तोंड घातलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. आता शंकर ज्ञान सांगू लागले आणि पार्वती ज्ञान ऐकू लागल्या. पण ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळात पचायला जड आहे. सहसा कोणाला हा पदार्थ पचतच नाही महाराज. ज्ञान नावाचा पदार्थ हा पचायला जड आहे, हा कोणाला पचत नाही. भरपूर जणांकडे ज्ञान आहे, पण अहंकाराचे म्हणजे हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. कोणी याची गोरेपण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जात आहे, म्हणजे महापुरे झाडे जाते आणि ते लवाडे वाचते. लवाड वाचतं, लवाड राहतं, पण कशामुळे राहतं तर महाराज सांगतात, नम्र झाला होता आणि तेने कुंडीने आणतात. माणसाकडं नम्रता असावी. ज्ञान भरपूर आहे, पण या ज्ञानासोबत जीवनामध्ये मनुष्याच्या 6 बाधा नसल्या पाहिजे. कोणत्या सांगतो ऐका. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार. ह्या मनुष्याच्या जीवनामध्ये ह्या 6 बाधा नसल्या पाहिजे. एकदा जर का ह्या 6 बाधापैकी एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्य गेला म्हणून समजावं. त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान असावं, पण अहंकाराचं नसावं. माणसाकडे नम्रता असणं गरजेची आहे. ज्ञान नावाचा पदार्थ मुळात पचायला जड आहे, हा सहसा कोणाला पचत नाही. पार्वती माताला सुद्धा हे पचलं नाही ज्ञान. शंकर ज्ञान सांगू लागले, पण ज्ञान सांगत असताना पार्वती माताला झोप लागली आणि हे ज्ञान व्यर्थ जाऊ नये म्हणून हे ज्ञान ऐकायचं होतं विष्णूला. सूक्ष्म रूप धारण केलं विष्णूला, माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला. आणि माशाच्या पोटामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता विष्णू ज्ञान ऐकू लागले. आता ऐका, शंकर ज्ञान सांगू लागले आणि विष्णू ज्ञान ऐकू लागले. पार्वती माता झोपी गेल्या होत्या. ज्ञान सांगून झालं आणि बघितलं शंकरानं, पार्वती माता तू झोपल्या. म्हणे ज्ञान ऐकलं कोणी असं कळालं शंकराला. हे ज्ञान कोणी ऐकलं तर हे ज्ञान विष्णूनं ऐकलंय. आता विष्णूला हे कसं लागलं होतं? सहज. आणि सहज कुठली जरी गोष्ट आली तर त्याची किंमत नसते. तशी विष्णूला सुद्धा किंमत राहिली नाही. अहंकार झाला का तर माझ्याकडे सगळं आता हे ज्ञान काय आलंय, हे सगळं ज्ञान आता माझ्याकडे आलंय. विष्णूला अहंकार झाला आणि त्या अहंकारामध्ये त्या विष्णूनं माशाचं पोट फाडलं आणि माशाचं पोट फाडून विष्णू बाहेर आले.
आता ज्या माशाचं पोट फाडलं ते मासा विचार करतो माझं पोट फाडणारा कोण आहे. मासा पोहत 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 पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला आणि चंद्रभागेमध्ये मासा आला आणि पांडुरंगाला बघितलं आणि पांडुरंगाला बघितल्याच्या नंतर मासा मला तूच आहेस का माझं पोट फाडणारा. जीच माशानं उडी आणली पांडुरंगाच्या कानात त्याचं नाव आहे करे कुंडली. अजून मी पंढरपूरला झालो. पांडुरंगाच्या कानात काय हो काय बरोबर का नाही. हा सगळा इतिहास आहे. विष्णूला कळालं की आपल्याला अहंकार झाला हे ज्ञान सहज मिळालं याची काही आपल्याला किंमत नाही ज्याची त्याला परत देऊन टाका. हे ज्ञान सगळं परत शंकराला देऊन टाकलं पण शंकरानं हे ज्ञान आता स्वतःजवळ ठेवलं नाही. शंकर म्हणले हे स्वतःजवळचं ज्ञान हे ज्ञान काहीच कामाचं नाही नको आपल्याला हे ज्ञान सुद्धा. हे ज्ञान सगळं कोणाकडे गेलं तर हे ज्ञान सगळं गहिनीला देऊन टाकलं. गहिनीला आता गहिनीला ज्ञान देऊन टाकल्याच्या नंतर गहिनी रूपी वाघ निवृत्ती दादांच्या मागे लागला आणि जे ओरिजिनल गहिनी होती ते गुफेमध्ये बसले. आता माझ्यापेक्षा जास्त आमच्या राऊळ महाराजांना तो इतिहास माहिती आहे. सर्व परिसरात आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना हा इतिहास बऱ्यापैकी माहिती आहे. 4 भावंड बघा निवृत्तीनाथ सोपान काका ज्ञानोबाराय आणि मुक्ताई. आपल्याला ब्रह्मगिरी पर्वत काही लांब नाही. ब्रह्मगिरी पर्वताचे हे 4 भावंड प्रदक्षिणा करू लागले आणि प्रदक्षिणा करत असताना निवृत्ती दादांच्या माग गहिनी रूपी वाघ लागला. ओरिजिनल जे गहिनी होते गुफेमध्ये बसले. गहिनी रूपी वाघ निवृत्ती दादांच्या मागे लागला आणि मागे लागल्याच्या नंतर वाघ काहीच करत नव्हता नुसता भेटवायचा. भेडवीत 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 निवृत्ती दादाला त्या वाघानं गुफेमध्ये आणलं आणि जसं गुफेमध्ये आणलं तसं सगळं ज्ञान गहिनीनं निवृत्ती दादांना देऊन टाकलं. पण निवृत्ती दादांनी सुद्धा आता हे सगळं ज्ञान आपल्या जवळ ठेवलं नाही. हे ज्ञान आपल्यापाशी नको बाबा. हे ज्ञान सगळं निवृत्ती दादांनी ज्ञानोबारायला देऊन टाकलं आणि ज्ञानोबारांनी हे वारकरी संप्रदायाचं ज्ञान हे सगळं तुम्हाला आम्हाला हे सगळ्या जगाला देऊन टाकलं. पण तुम्हाला आम्हाला ज्ञान देत असताना सुद्धा असं ज्ञान दिलं प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती म्हणजे शंकराचं वर्णन करून हे ज्ञानोबारांनी तुमच्या आमच्याकडे हे ज्ञान दिले. पण तरी सुद्धा आज सुद्धा भांडणं चालेल. आम्ही उभ्या गंधाचे आणि आम्ही आडव्या गंधाचे हे काय नाही भांडण बरोबर का नाही. आम्ही उभ्या गंधाचे आणि आम्ही आडव्या गंधाचे अशी बरीचशी भांडणं केली. पण महाराज सांगतात हरी हरा भेद नाही नका करू वाद एक वेलांटी आड. आड जर काय असं तर फक्त एक वेलांटी आड आहे. त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारचा हरी हरा त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नका म्हणले महाराज. ऐका याच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पायी करू. या वारकरी संप्रदायावरती निष्ठा ठेवावी. महाराज साधू संत जे अवतार येतात ना हे जगाचं कल्याण करण्यासाठीच अवतार येतात. माझं सांगण्याचं कारण एवढंच होतं कारण साधू संत जे अवतार घेतात ना हे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती तुमच्यावरती आमच्यावरती उपकार करण्यासाठी देह झिजवणारे साधू संत आहेत. आता ऐका पहिला अवतार सांगितला हा भगवंताचा आहे. दुसरा अवतार हा साधू संतांचा आहे आणि तिसरा जो आहे तुमचा आमचा काय हा जन्म आहे. आता ऐका देवाचा जो अवतार आहे हा कशासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी. साधू संतांचा अवतार आहे जगाचं कल्याण करण्यासाठी आणि तुमचा आमचा अवतार आहे कशासाठी लोकांचं वाटोळं करण्यासाठी. नाही माणसाने सुद्धा एवढं तुला मुलाचं शरीर दिलंय ना ह्या भगवंताने तर माणसानं सुद्धा माणसाशी माणसासारखं वागावं. एवढे सुंदर निवेदन एवढा एवढा अट्टहास आहे पण कशासाठी हो माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं त्याच्यामुळे एवढं सुंदर निवेदन केलेलं आहे. त्याच्यामुळे एवढा अट्टहास आहे. महाराज सांगतात ना यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पाऊल विसावा आणि खुंटल या धावा कृष्णेच्या. माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी बदल व्हायला पाहिजे बरोबर का नाही. कुठंतरी काही ना काहीतरी बदल व्हायला पाहिजे. लोक म्हणतात जग बदललं दुनिया बदलली माणसं तरी बदलणार आहे. लोक भरपूर जण म्हणतात दुनिया बदलली जग बदललं पण मला नाही वाटत अजून बदलली असते. फक्त 50% बदलली 100% बदलली नाही का तर आताशी फक्त बुटान चपला घालून जेवायला येतो. जेव्हा बुटात वरण भात घेऊन पाठेल तेव्हा म्हणायचं आता 100% बदलले म्हणजे अजून काय बदललेले नाही बरोबर का नाही. त्याचं बाजारामध्ये माशा मारायचं औषधी काय घेऊन बसला माशा मारायचं औषध जास्त काय महाग नाही फक्त 2 रुपयाला पुडी 2 रुपयाला पुडी 2 रुपयाला पुडी. अख्ख्या पुड्या त्याच्या विकल्या आणि कुशाल गिराईक त्याच्याकडे आलं केवढ्याला म्हणला पुडी ते मला जास्त काय महाग नाही फक्त 2 रुपयाला. एक पुडी घेतली आणि पुडी घेतल्याच्या नंतर ती तिथंच उघडून बघायला. दुकानदार मला पुडी इथं उघडू नका ते मला का ते मला माशा कुठल्या मारायच्या ते मला घरच्या. मग मला माशा
घरच्या मारायचे तर इथं पुडी उघडू नका, घरी गेल्याच्या नंतरच पुडी उघडा का. इथं जर पुडी उघडली तर ह्या पुडीमध्ये औषधाची सगळी पावर निघून जाईल आणि घरच्या माशा मरणार नाही. घरी जाऊन उघडा म्हणलं. हे घरी गेलं, घरी गेल्याच्या नंतर जेवायला बसलं आणि जेवायला बसल्याच्या नंतर बायकोला मला ती मागाशी बाजारातून पुडी आणलेली आण म्हणलं इकडं. बायकोनं पुडी दिली आणि पुडी त्यानं उघडून बघितली. पुडीमध्ये औषध नव्हतं, पावडर नव्हतं, काही नव्हतं. पेनानं लिहिलेलं होतं उजव्या हातानं जेवण करा, डाव्या हातानं माशा मारा. लोक म्हणतात जेव बदल दुनिया बदलली. काही नाही बदलले महाराज. एक पोरगी माझ्याकडे मला म्हणे महाराज मला लग्न करायचंय, नवरा कसा करावा. मी म्हणलं बाई तुला कसा करायचाय. ती म्हणे मला असा कोटीनं कमवणारा करायचाय, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील. ते काय म्हणे माहिती का, 50-50 लाखाची 2 करी पण कोटीचीच भरा. ऐकलं नाही लक्षात घ्या. परत विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचा तात्पर्य महाराज एवढाच आहे. गेलं पाहिजे महाराज ह्या भगवंताकडे, जावं ह्या जगाच्या चालक मालकाकडे. धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाने अवतार घेतलाय. दत्त भगवंतानं जो अवतार घेतला ना, हा कशासाठी घेतला तर तुमचं आमचं सर्वांचं रक्षण करण्यासाठी. हे धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म रक्षावया अवतार घेसे आपुल्या बाळीसी भक्त. धर्माचं रक्षण करण्यासाठी ह्या भगवंतानं अवतार दिला. एवढं तोलामोलाचं तुम्हाला आम्हाला ह्या जगाच्या चालक मालकानं, ह्या भगवंतानं एवढं तोलामोलाचं शरीर दिलंय. त्यामुळे या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे कधीतरी जावं. पण कितीही सांगा लोक ऐकतच नाही. किती सांगा, येड्याच्या किती नादाला लागत होता. येड ऐकते का मला. माझं नेहमी सांगणं असतं, येड्या माणसाच्या, बारकाल्या पोराच्या, दारू पेणाऱ्याच्या चुकून कधी नादाला लागायचं नाही. एवढे विचित्र असतात महाराज येडे. एक येडं पुढून येऊ लागलं आणि इकडून एक येडं जाऊ लागलं. पुढून येणार येडं ह्या येड्याला म्हणतोय माझ्या पिशवीत काय. हे जर तो ओळखील तर ह्याच्यातले अंडे तुला. काय बोलत येडं, माझ्या पिशवीत काय. हे जर तो ओळखील तर ह्याच्यातले अंडे तुला. आणि पुढचा हे कशाचे, हे जर कवळ केलं तर कोंबडी सुद्धा तुला. आणि अजूनही हे किती हे जर कवळ केलं तर 8च्या 8 तुला. तरी पुढचं म्हणतो मला प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता एखादा ऑप्शन लिहिणं, प्रश्नासहित उत्तर सांगितलं का डोंबल्याचं. एवढी विचित्र असतात महाराज येडे. अशी येड्याचे असे माझ्याकडे असे बरेचसे उदाहरण आहेत, बरेचसे बरं का. पण मी तर सगळे सांगणार नाही का. तर उद्या एखादं येडं म्हणून की कालचं मी महाराज येडच होतं का काय. विषय हा चाललेला आहे, मुद्दा हा चाललेला आहे. सांगायचं तर एवढंच होतं, येड्याची चुकून कधी नादा लागायचं नाही आणि बारकाल्या पोराची चुकून कधी नादा लागायचं नाही. बारकाल्या पोरांना चांगले संस्कार लावणं, चांगले विचार लावणं हे सुद्धा काम आई वडिलांच आहे. हा, आणि वाईट मार्गाला सुद्धा लावणं हे सुद्धा आई वडिलांच काम आहे. योग्य मार्ग लहानपणापासून आई वडिलांनी देवा. म्हणजे सचिन महाराजांच्या संस्थेतील हे सगळे विद्यार्थी एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार आहे. योग्य चांगले संस्कार, चांगले विचार आता सध्याच्या काळात कुठे जर असतील ना तर ते फक्त वारकरी संप्रदायामध्येच आहेत महाराज. वारकरी संप्रदाय एवढा संप्रदाय महाराज दुसरा कोणताच नाही. एवढा विशाळ संप्रदाय, एवढा महान संप्रदाय. आणि याच वारकरी संप्रदायामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल जर करायचा असेल ना तर इथं यावं कधीतरी इथं. कारण एवढा सुंदर अशा प्रकारचा हे कार्यक्रम, हे कीर्तन, हे भजन, हे प्रवचन म्हणजे हा कार्यक्रम नव्हे तर हे गॅरेज आहे महाराज. काय हे गॅरेज आहे. इथं आलेल्या गाड्या बिघडत नसत्यात, तिथं बिघडलेल्या गाड्या नीट होत्यात. आलं पाहिजे महाराज त्याच्यामुळे. आमच्या राहुल महाराजांसाठी एकदा सर्वांनी त्याच्या मार्गदर्शनाने अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे भव्य दिव्य असा कार्यक्रम चाललेला आहे. आणि हे कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, नियोजक आहेत एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी त्यांच्यामुळं एवढं सुंदर अशा प्रकारचं हे कार्य घडतंय. बरोबर का नाही. त्यांच्यामुळं एवढं सुंदर अशा प्रकारचं हे कार्य घडतंय. सध्याच्या काळात जर बघितलं ना सिटीमध्ये एवढं मोठं सत्य होणं हे सहज नाही होत महाराज. हे सहज होत नाही. यावर सुद्धा काही ना काहीतरी भाग्य असं वाटतं महाराज. हो, एवढा समाज आज कीर्तनासाठी उपस्थित आहे महाराज. असं वाटायला की आजचं कीर्तन आपल्या गावामध्ये नाही, साक्षात पंढरपूरला चाललंय का काय. हा आनंद, एवढं सुंदर वातावरण आहे, एवढं सुंदर निवेदन आहे. बरोबर का नाही. आणि असं तुमच्या सगळ्यांच्या समोर आज मला माझ्या बालकाला कीर्तन करण्याचा योग मिळालाय. माझं सुद्धा काही ना काहीतरी भाग्यास असणार आहे महाराज. हो, खरं एकाकडे रोज कीर्तन करण्याचा आनंद वेगळाच असतो आणि आपल्या माणसात कीर्तन करण्याचा आनंद वेगळाच असतो. महाराष्ट्रामध्ये कीर्तन करण्याचा आनंद वेगळाच आहे आणि तुमच्या सर्वांच्या मध्ये कीर्तन करण्याचा आनंद वेगळाच आहे. आतापर्यंत कीर्तन भरपूर केले पण तुमच्यामध्ये आज मी कीर्तन करतो ना हा आनंद जरा वेगळाच आहे. जाणकार माणसात कीर्तन करण्यासाठी आपल्यापेक्षा वयानं, अनुभवानं, ज्ञानानं जे मोठे आहेत यांच्यामध्ये कीर्तन करण्यासाठी
आता बऱ्याच जणांना भीती वाटते बघा, पण मला भीती नाही वाटत महाराज, अजिबात नाही. हा, किती 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 जरी ज्ञानी असला, वयानं जरी मोठा असला, तरी मी कधी भीत नाही. का? तर त्याचं एक कारण आहे बघा. आपल्यापेक्षा जे वयानं मोठे आहेत, आपल्यापेक्षा जे ज्ञानानं मोठे आहेत, आणि आपल्या समोर बसून ते कीर्तन ऐकतात, कीर्तनामध्ये काहीतरी झालेली चूक ही सुधरून निघते फक्त त्यांच्याकडूनच. त्यांच्यामुळे ज्याचं वय आहे, ज्याचं ज्ञान आहे, ज्याचा अनुभव आहे, त्याच्यामुळे मला कीर्तन करण्याचा आनंद वेगळाच आहे. काय नाही, माझा काय जास्त अभ्यास नाही महाराज. हो, अभ्यास नाही, काय नाही, काय नाही महाराज. फक्त साधू संतांचा कृपा आशीर्वाद आहे, माऊली ज्ञानोबारांची कृपा आशीर्वाद आहे, आणि माझ्या गुरुचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे, बस. बाकी काही नाही. मनुष्याला मोठं जर कुठेतरी व्हायचं असेल ना मोठं, तर याच्याकरता प्रयत्नांची प्रारब्धाची जोड असावी लागते महाराज. फक्त प्रयत्न आणि प्रारब्ध. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रयत्न आणि प्रारब्ध जर असतील तर मनुष्य जीवनामध्ये मोठा झाला म्हणून समजा. त्याच्याकरता फक्त प्रयत्न आणि प्रारब्ध असावं लागतं. दोघ जण जंगलामध्ये गेले, रात्रीची वेळ झाली, महादेवाच्या मंदिरामध्ये थांबले. महादेवाच्या मंदिरामध्ये थांबल्याच्या नंतर त्यातला एक जण प्रयत्नवादी होता. तो म्हणला प्रयत्न जर केले तर नक्कीच रात्रीचं जेवायला भेटतो. आणि दुसरा म्हणला प्रयत्न किती कर, तुला जेवायला भेटणार नाही, का तर जंगलामध्येच मंदिरामध्येच. जो प्रयत्नवादी होता हा प्रयत्न करू लागला. प्रयत्न करत करत त्यानं सगळं महादेवाचं मंदिर चापलं. महादेवाचं मंदिर चापत असताना त्यानं महादेवाच्या पिंडीवरती हात ठेवला, आणि महादेवाच्या पिंडीवरती जसा हात ठेवला तसा मऊ प्रकारचा पदार्थ हाताला लागला. काय म्हणून बघण्यासाठी नाकाजवळ नेला तर तो लोणकडे तुपातला शिरा होता. काय? तो लोणकडे तुपातला शिरा होता. आता लोणकडे तुपातला शिरा त्याला भेटला होता प्रयत्नवाल्याला, तो खाऊ लागला. पण खात असताना त्याच्यामध्ये अधून मधून खडे लागायचे. हा काय करायचा माहितीये का? खडा दिसला बाहेर बसलेला फेकून आणायचा, आणि जो बाहेर बसलेला तो खडा आला की खडा घ्यायचा आणि खिशात घालायचा, खडा आला खडा घ्यायचा आणि खिशात घालायचा. सकाळची वेळ झाली, दोघंही झोपेतून उठले. प्रयत्नवादी जो होता तो म्हणला, बघ रात्रभर मी प्रयत्न केले, बरोबर झालं, मी प्रयत्न केले आणि मला शिरा खायला भेटला. प्रयत्न नाहीच केले, रात्रभर उपाशी राहिला असतो. म्हणला जाऊ दे, प्रयत्न केलेस तू, शिरा तुला खायला भेटला होता. मी गपची बाहेर बसलो होतो, अधूनमधून तुम्हाला खडे पण फेकून आणत होता. ते म्हणलं तुझी टिंगल म्हणून. ते म्हणला टिंगल म्हणून खडे फेकून आणले, पण मी सगळे जपून ठेवले. काय म्हणून बघण्यासाठी ते खिशातून काढले तर ते खडे नव्हते, ती हिरे होती. आता लक्षात, हिरे कोणाला भेटले हो? जो बाहेर बसलाय त्याला. शिरा कोणाला भेटला? ज्यानं मधून शिरा खाल्ला त्याला. आता ऐका, ज्याला शिरा भेटला होता त्याचे प्रयत्न होते, आणि जो बाहेर बसलेला होता त्याचं प्रारब्ध होतं. प्रारब्ध आणि प्रयत्न दोन्ही सोबत आले, त्यामुळे मनुष्य मोठा झाला. तसंच माझं प्रारब्ध आणि मामांचे प्रयत्न. मोठं जर व्हायचं असेल तर जीवनामध्ये प्रयत्नाची प्रारब्धाची जोड असावी लागते महाराज. त्याच्याशिवाय मनुष्य मोठाच होत नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला धन पाहिजे असेल, श्रीमंती पाहिजे असेल, कुठंतरी काहीतरी जीवनामध्ये दुःख आलं की देवाकडे जातो, देवाला सांगतो, देवा अरे काय तुझं मी वाटोळं केलं की एवढं दुःख माझ्या पदात जातं. म्हणजे लोकांचं वाटोळं करण्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का? देव कोणाचं वाटोळं करत नाही महाराज. जीवनामध्ये काहींच्या जीवनामध्ये दुःख आहे तर काहींच्या जीवनामध्ये सुख आहे. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. ऐका बरं, एखाद्या वेळेस हा जगाचा चालक मला भगवंत तुम्हाला मला माफ करेल. ऐका, एखाद्या वेळेस हा जगाचा चालक मला भगवंत तुम्हाला मला माफ करेल, पण मनुष्यानं केलेलं कर्म हे मनुष्याचं कर्म मनुष्याला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे कर्म करत असताना चांगलं करा. कारण तुम्हाला मला हा जो जन्म भेटलाय ना, त्याचं 3 कारण आहे. त्याचं पहिलं कारण महाराजांनी सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आणि तिची झाली अंगी हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराज सांगतात, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताची फळं भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ना, ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. दुसरं कारण. आणि तिसरं कारण महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे घेतले. माणसाचं काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की जीवाला जन्म घ्यावा लागतो. आता ऐका, प्रयत्न ऐका बरं का, कर्म, वासना आणि पाप ह्या 3 जर काही गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या तर तुम्हाला मला जन्म घ्यावा लागतो. काऊ महाराज, तुमचं आमचं सर्वांचं वासना, पाप, कर्म हे 3 गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत. हो बरोबर आहे, तुमचं आमचं सर्वांचं वासना आणि पाप आणि कर्म ह्या 3 गोष्टी शिल्लक राहिलेल्या, त्याच्यामुळे तुम्हाला मला जन्म भेटलाय. पण हा जन्म भेटल्याच्या नंतर, हा जन्म भेटलाय पण जीवनामध्ये आल्याच्या नंतर नेमकं काय करावं, कसं करावं, कधी करावं, याच्याकरता साधू संतांनी भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलंय. मला सांगतात ना, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतला. आपुल्या पाळीसी भक्त जना. काय म्हणजे महाराज, आंबर्षीसाठी जन्म सुशिले
आणि दृष्ट निर्दाळलेली किती वारंवार कुठेही कधीही केव्हाही सांभाळणारा हा जगाचा चालक मालक आहे भगवंत आहे। या जगाच्या चालक मालकाकडं भगवंताकडे कधीतरी गेलं पाहिजे महाराज। या भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढा आनंद आहे महाराज, एवढा आनंद आहे। इथं आल्याच्या नंतर सगळा सीन भागच निघून गेला। कशी 11 वाजले याचा सुद्धा मेळ लागा नाही महाराज। ऐका मिळेल कोणाला तरी 11 वाजले बघा मोबाईलमध्ये, एवढा वेळ झालाय महाराज। इथं आल्याच्या नंतर सगळा सीन भागच निघून जातो। एवढा दूरचा प्रवास करून आलो महाराज, पण इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर सगळा सीन भागच निघून गेला। भाग गेला, सीन गेला, अवघात झाला आनंद। कशामुळं? आता पोटे धावे म्हणून आणि तुमचे चरण देखील या। हा भगवंताचं चरण बघितलं ना तर जीवनातला सगळा सीन भागच निघून जातो महाराज। त्याच्यामुळे ह्या जगाच्या चालक मालकाकडं ह्या भगवंताकडे कधीतरी जावं, घेतला पाहिजे महाराज आनंद। जास्त वेळ काय मी घेणार नाही, 11 वाजलेला आहे, फक्त 10 ते 15 मिनिटं घेतो। घेऊ का? घेऊ का? घेऊ ना? घेऊ ना? वरचे पैसे वाढून घेतात का? तसं काय काय टेन्शन घेऊ नका। ओळखीला इशारा जाता जाता बरं राग म्हणून घेऊ नका। ऐका, लक्षात घ्या, ऐका। विषय हा चाललेला आहे, हा चाललेला आहे, सांगायचं तत्पर एवढंच आहे। महाराज म्हणतात धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या बाणीसी भक्त जना अंब ऋषीसाठी जन्म सुखी रे दृष्ट निर्दाळी एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी। अंब ऋषीसाठी जन्म सुखी रे दृष्ट निर्दाळी किती एक तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणी आणि होय नारायणी दया सिंधू। एकदा जर काय भगवंताची कृपा झाली ना महाराज तर काय महाराज जीवनामध्ये कृपा होत असताना ह्या भगवंताची कृपा व्हावी, संगत होत असताना ह्या साधू संतांची संगत व्हावी। महाराज जीवन जगत असताना कसं जगावं, कसं वागावं, काय करावं, जीवनामध्ये काही ना काहीतरी बदल जर करून घ्यायचा असेल तर याच्याकरता हा फक्त धर्म मंडप आहे। आलं पाहिजे महाराज इथं कधीतरी। आपला हा हिंदू धर्म, आपला हा वारकरी संप्रदाय टिकवायचा हातात कोणाच्या असेल ना महाराज तर इथून पुढच्या पिढीच्या आंतरू मंडळीच्या हातात आहे। त्यामुळे आलं पाहिजे महाराज कधीतरी, तर घेतला पाहिजे महाराज इथला कधीतरी आनंद। झालंय माझं कीर्तन वेळी, जास्त वेळ काय मी तुमचा घेणार नाही। आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जीवनामध्ये साधू संतांची संगत करावी, भगवंताकडे जावं, ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं। हे मी बऱ्याच वेळा तुम्हाला कीर्तनामध्ये सांगितलंय, 1-1.5 तास मी तुम्हाला ते सांगत बसतो, पण एक वाक्य माझं घरी घेऊन जा। जीवनामध्ये आलात ना तर लहानपणापासून ज्या लहानाचं मोठं ज्या आई वडिलांनी केलं ना, या आई वडिलांनी कधीच विसरू नका। एवढं एक माझं घरी घेऊन जाणे, तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या परिसरामध्ये माझं कीर्तन झालंय म्हणून सपोर्ट होईल दादा। ज्या महिन्याला ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलंय ना त्या आई वडिलांना कधीच विसरू नका। कोण असती माय, कोण असतो बाप? बाप म्हणजे कोण नाही तर दगडावर घसटणारा चंदन म्हणजे तो बाप आहे। दगडाने एके दिवशी चंदनाला प्रश्न केला, खरे दादा एवढा का घासतोस, घासू घासू संपून जाशील ना रे एकदा। चंदनानं दिलेलं उत्तर आहे, चंदन काय म्हणलं माहितीये का? अरे माझ्या जर घासण्यानं ह्या वारकऱ्यांच्या कपाळाला जर सुगंध मिळत असेल ना, माझ्या जर घासण्यानं ह्या श्रोत्यांच्या जर कपाळाला सुगंध मिळत असेल ना तर मी मात्र घासायला तयार आहे, असा म्हणणारा म्हणजे आपला बाप आहे। ज्याच्या जीवनामध्ये माय नाही त्याला मायाची किंमत विचारा, ज्याच्या जीवनामध्ये बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा। अरे विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला माय नाही त्याला मायेची किंमत विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा। कोण असते माय हो, कोण असतो बाप? ज्या महिन्यानं ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलंय ना, बिल्डिंगचा कल्ला पाया म्हणजे बाप आहे। बिल्डिंग कितीही मोठी बांधा, पाया जर मजबूत नसेल तर घसरण्याची दाट शक्यता आहे। बाप महत्वाचा आहे, माय महत्वाची। जीवनामध्ये जीवन जगत असताना सेवा कोणाशी करावी तर आई वडिलांची सेवा करा। ज्या आईनं, ज्या बाईनं, ज्या बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलंय ना आई वडिलांना कधीच विसरू नका। अरे ज्याच्या जीवनामध्ये आई वडील नाही येत ना महाराज, त्यांना आई वडिलांची काय किंमत असते तर ती कळेल महाराज। ज्याच्या जीवनामध्ये माय त्याला नाही आईची किंमत करणार, ज्याच्या जीवनामध्ये बाप आहे त्याला नाही बापाची किंमत करणार, पण ज्याच्या जीवनामध्ये माय निघून गेले ना त्याला मायेची किंमत विचारा। ज्याच्या जीवनामधला बाप निघून गेला ना त्याला बापाची किंमत विचारा। आठवा ते आमच्या माऊली ज्ञानोबा चरित्र। 5 वर्षाची चिमुकली म्हणता ये 5 वर्षाची ज्ञानोबारांचं चरित्र जर ऐकलं ना तर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही। का 5 वर्षाची चिमुकली म्हणता ये 5 वर्षाची, त्या 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईला जर कधी भूक लागली ना, भूक 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते दादा, हे दादा भूक लागली। आमच्या ज्ञानोबारांनी झोळी घ्यावी, गावामध्ये मधुकरीला जावं, पहिल्या घरी दिलेला म्हणून दुसऱ्या घरी जावं, दुसऱ्या घरी दिलेला म्हणून तिसऱ्या घरी जावं।
तिसऱ्या घरी बंजळ भरपीट द्यावं, ज्ञानोबारांनी झोळी टाकून आणावं. पण ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी पीठ नव्हतं निघत दादा. ज्ञानोबारांच्या झोळीमध्ये कधी माती निघायची, कधी दगड निघायची. एवढा जीवनामध्ये त्रास. 4 भावंडाचे लहानपणातच आई वडील निघून गेले. काय करावं, कसं जगावं, कसं वागावं, कोणाकडे कधी जगावं. कधीच न रागवणारे ज्ञानोबारा आज रागाने लालबुंद झाले बघा. फक्त आपल्या बहिणीसाठी कधीच न रागवणारे, रागाने लालबुंद झालेले ज्ञानोबारा आहेत. खडखड खडखड डोळ्यातून पाणी भरता अश्रू येत आहे. माझ्या बहिणीचं एक टाइमाचं जेवण सुद्धा मी देऊ शकत नाही का? डोळ्यातून पाणी येतंय. लालबुंद झालेले ज्ञानोबारा सिद्ध बेटाच्या रस्त्यानं सरळ 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 करत पुढे चालताय. लाईटीची व्यवस्था नव्हती पहिल्या काळात, रस्त्याची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था नव्हती. सिद्ध बेटामध्ये झोपडीमध्ये ज्ञानोबारा राहत होते. सिद्ध बेटामध्ये ज्ञानोबारा झोपडीमध्ये गेले आणि झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर पाठी लावून ज्ञानोबारांनी गुडघ्यामध्ये मुंडकं घातलं. ज्ञानोबारा ढसा 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 रडू लागली. 5 वर्षाचे चिमुकली मुक्ता दादाला आवाज देते, दादा ए दादा, काय झालं रे दादा, कुठं गेला रे दादा, दादा ए दादा. 5 वर्षाच्या चिमुकल्या मुक्ताईच्या कानावरती ज्ञानोबारांचा रडण्याचा आवाज झाला आणि 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते, दादा काय झालं रे तुला रडायला, तुला कोणी मारलं का रे दादा, तुला कोणी बोललं का रे दादा, अरे गावामध्ये मधुकरी नाही ना दिली दादा, तुला कोणी शिवाय दिले का दादा, कशासाठी रडतोय त्या ठेवणार रे दादा, काय झालं तुला रडायला. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारांना विनवणी करते, दादा ताटी उघड रे बाबा, ताटी उघड. ज्ञानोबाराय सांगतात, मोठे नाही का जीवनामध्ये आपल्याला खायला भेटणार असं एक टाइमाचं सुद्धा जीवन नाही भेटणार. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता म्हणते, दादा अरे गावामध्ये मधुकरी दिली ना म्हणून तू असं रडतोस का रे दादा, अरे तू योगी आहेस, तू महान आहेस, तू पुरुष आहेस. अरे योग्याचे लक्षण काय असतं ते दादा, अरे पुरुषाचे लक्षण काय असतात रे दादा, अरे महान आहेस, अरे महानाचे लक्षण काय असतात रे दादा. अशी ताठी नको रे बसू. सिद्धेश्वराकडे जाते मुक्ता आणि सिद्धेश्वराला प्रतिज्ञा करते, हे सिद्धेश्वरा अरे काय जीवनामध्ये काय तुझं वाटोळं केलंय रे, एवढ्या जीवनामध्ये आमच्या दुःख लावलंय. लहानपणातच आई वडील नेले सणाचा हा दादा असा ताठी लावून बसलाय. कोणाकडे बघून जगावर रे सिद्धेश्वरा, कोणाकडे बघून जगावर. 5 वर्षाची चिमुकली मुक्ता ज्ञानोबारांना विनंती करते, दादा ताटी उघड रे दादा. ज्याच्या जीवनामध्ये आई वडील नाहीयेत ना त्यांना आई वडिलांची काय किंमत असते ती कळत दादा. प्रत्येक जण म्हणतो जीवनामध्ये एखाद्याकडे फार मोठ्या बंगले म्हणजे हा जगात श्रीमंत आहे, एखाद्याकडे फार मोठ्या गाड्या म्हणजे हा जगात सगळ्यात श्रीमंत आहे, एखाद्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे लॉकेट म्हणजे हा जगात सगळ्यात श्रीमंत आहे. अरे त्याच्या सोन्यावरती त्याची श्रीमंती नाही काढता येणार रे दादा, अरे त्याच्या गाड्यावरती त्याची श्रीमंती नाही रे काढता येणार दादा, अरे त्याच्या बंगल्यावरती त्याची श्रीमंती नाही रे काढता येणार दादा. अरे सगळ्यात या जगामध्ये श्रीमंत जर मनुष्य कोण असेल ना तर ज्याच्या घरामध्ये माय आहे आणि बाप आहे आणि त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावरती कायम हसू आहे ना, हा जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य दादा, हा जगात सगळ्यात श्रीमंत मनुष्य. समाज बदलला. लहानपणापासून ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं ना दादा, त्या आई वडिलांना कधीच विसरू नका दादा, नका विसरू. आळंदीला जाऊ नका, पंढरपूरला जाऊ नका, कुठलीच वारी करू नका. घरी बसल्या बसल्या आई वडिलांची जर सेवा केली ना दादा तर सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य फक्त आई वडिलांच्या सेवेमध्ये लागल. सेवा फक्त आई वडिलांची करावी. एवढे 2 वाक्य माझ्या घरी घेऊन जा. तुमच्या गावामध्ये माझं कीर्तन झालं म्हणून सफल होईल. काही ना काहीतरी जीवनामध्ये बदल करायचा असेल तर त्याच्याकडं फक्त हे राहिलं एवढा धर्म महाराज. हे आजचं जे माझं कीर्तन आहे ना हे फक्त छोट्या मुलांसाठी होतं, तरुण मुलांसाठी होतं. का तर माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावात एखादा तरी बालक, माझ्यासारख्या बालकाकडे बघून आपल्या गावात एखादा तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनी टाळ घेऊन बरोबर म्हणून हे माझं बालकाचं कीर्तन आहे. कुठं तरी काहीतरी कधीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. आणि आजचं जे माझं कीर्तन आहे वयोवृद्ध मंडळीसाठी नाही, हे फक्त छोट्या मुलांसाठी. आणि तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत, वा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गुणीजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होतात. ह्या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या. मला सर्वांना मागे अगोदरच मला थोडासा येण्यासाठी उशीर झालाय, पण असो माफी मागतो राहुल महाराज, तुमची सर्वांची माफी असावी. मला थोडासा येण्यासाठी उशीर झालाय मला माहिती आहे, हा पण असो तरी सुद्धा पुन्हा नंतर कधीतरी येण्याचा योग जर आला तर पुन्हा नंतर मी ढिल्ला पडणार नाही, मी पुन्हा येईल. तुम्ही तरी म्हणा ना या 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 का सगळं
सुंदर अशा प्रकारे वातावरण आहे तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद करायचे. म्हणजे सचिन महाराज आमचे संस्थेतील विद्यार्थी आहेत. आमच्या ताई असतील सर्वच कीर्तनकार गुणीजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे निलोबाराय महाराज आहेत त्यांनाही माझं वंदन आहे. तुम्हाला सर्वांनाच वंदन करून झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून मी माझ्या सेवेला सुरू. ऐका, उठू नका, खाली बसा. उठू नका, कुणीच उठू नका, सर्वांनी खाली बसायचंय. जोपर्यंत भजन होत नाही, जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत कुणीच उठायचं नाही. आणि आधीच सांगतो, जो कोणी उठन आणि मंडपाच्या बाहेर जाईल ना त्याला चिकन पुण्या होईना. अजिबात कोणी उठायचं नाही, जागेवर गपचूप बसायचा. झालेली सेवा ज्ञानोबारांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथे सेवेला पूर्ण विराम देतो. करायचे थांबा, हातावरती घ्या. सर्वांनी घ्या. मागे बसलेले सर्वांनी हातावर घ्यायचे. मंडपाच्या बाहेर असलेले सर्वांनी हातावर घ्या. एक साथ सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचे. कॅमेरे फिरवायच्या. एक साथ हाताने टाळी मुखाने भजन. विठोबा रखुमाई Hare Hare